यानंतर आता आपण थेट पुण्यात जाऊयात। पुण्यातल्या भीमथडी जत्रेमध्ये शरद पवार हे आता पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे या देखील दाखल झाल्या आहेत भीमथडी जत्रेत आणि भीमथडी जत्रेत त्या आनंद लुटतात आणि आता शरद पवार देखील दाखल झाले आहेत भीमथडी जत्रेत। आणखी माहिती घेऊया, आपली प्रतिनिधी देवयानी यदलाबादकर आता आपल्या सोबत आहे। देवयानी, सौरभ, तू जर बघितलं तर आता संपूर्ण पवार कुटुंब आपल्याला इथं भीमथडी जत्रेत बघायला मिळत आहे। भीमथडी जत्रा ही खरं अनेक वर्षांपासून पुण्यात होत असते। हा एक वार्षिक महोत्सव आहे जिथं ग्रामीण भागातील वेगवेगळ्या व्यवसायांना व्यापाऱ्यांना स्कोप दिला जातो, त्यांना संधी दिली जाते त्यांचं काम दाखवण्यासाठी। आपल्याला विविध स्टॉल्स इथे बघायला मिळत आहेत आणि आज इथं शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेंबरोबर त्यांची लेक रेवती सुळे देखील इथे उपस्थित आहेत। संपूर्ण पवार कुटुंब हे दरवर्षीच भीमथडी जत्रेला भेट देत असतं, मात्र यावर्षी असा प्रसंग आलाय की ते सगळेच आज एकत्रित आपल्याला इथं बघायला मिळत आहेत। शरद पवार सध्या बघितलं तर विविध स्टॉल्स आहेत तिथं फिरतायत, तिथल्या लोकांची बातचीत करतायत। अनेक लोक त्यांना त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत, ज्या वस्तू त्यांनी इथं ठेवलेल्या आहेत त्या दाखवतात आणि विविध कला ज्या आहेत म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या कला असतात, म्हणजे धनगर नृत्य असेल, लेझिम असेल, असे वेगवेगळे प्रकारही इथं आहेत। ते देखील सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडनं तेही बघितले जातात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी ते इथं पुण्यातल्या भीमथडी जत्रेला आलेले आहेत। बरोबर। तर शरद पवार हे आता पुण्यातल्या भीमथडी जत्रेत दाखल झालेले आहेत आणि भीमथडी जत्रेतले जे काही वेगवेगळे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या वस्तूंचे, त्याचा आढावा आता शरद पवार घेत आहेत। देवयानी, शरद पवार हे भीमथडी जत्रेचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी काय बोलण्याची शक्यता आहे? सध्या तरी असं वाटतंय की शरद पवार कदाचित पत्रकारांशी संवाद साधतील, मात्र आत्ता आपण याबद्दल काही स्पष्टता देऊ शकत नाही। खरं तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे दोघंही इथं असल्यामुळे शरद पवारच माध्यमांशी संवाद साधतील असं वाटतंय, कारण की त्यांच्या उपस्थितीमध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे माध्यमांशी संवाद साधत नाही। त्यामुळे एकत्रित त्यांनी जर पत्रकार परिषद घेतली किंवा माध्यमांशी संवाद साधायचा ठरवला तर तसं होऊ शकतं। भीमथडी जत्रेतली ही दृश्य आहेत, शरद पवार आढावा घेत आहेत। वेगवेगळे जे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या वस्तूंचे, त्याचा आढावा शरद पवारांकडून घेतला जातोय। काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे देखील आपली कन्या रेवतीसह भीमथडी जत्रेत दाखल झाल्या आणि खरेदीचा आनंदही त्या घेताना दिसतात। पाठोपाठ आता शरद पवार देखील भीमथडी जत्रेत दाखल झाल्यात। शरद पवार माध्यमांशी बोलतात काय बघावं लागेल। काही वेळापूर्वी अजित पवार यांनी काही दावे, थोडी टीका देखील केलेली होती आणि एका मंचावरून नाव न घेता शरद पवारांवर देखील त्यांनी टीका केली होती। त्याला उत्तर आता शरद पवार देतात का पाहावं लागेल। नितीन सर, तुमचा कॅमेरा लागतोय। भीमथडी जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत, जी वेगवेगळी कला कुसर आहे त्या संबंधित वस्तूंची विक्री इथे होत असते। त्यामुळे ग्रासरूट लेवलला एक थोडासा आर्थिक आधार सुद्धा या यात्रेच्या माध्यमातून मिळत असतो। वेगवेगळ्या पारंपरिक गोष्टींची देखील विक्री इथे होत असते, पारंपरिक कलांचं प्रदर्शन देखील इथे होत असतं आणि इतकंच नाही तर वेगवेगळ्या ज्या महिला बचत गट आहेत त्यांच्या माध्यमातून जे व्यवसाय चालवले जातात त्यांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न देखील या जत्रेच्या माध्यमातून होत असतो। वेगवेगळ्या खाद्यपदार्थ
पदार्थांची देखील या भीमथडी जत्रेत रेलचेल असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.